विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा हा सध्या संपूर्ण देशभरामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे आणि त्याच्यावरून वाद प्रतिवाद होताना दिसत आहेत. आणि ज्या UGCनं या संदर्भात गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत त्या UGCचं नेमकं याच्या पाठीमागचं म्हणणं काय आहे, त्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत UGCचे व्हाईस चेअरमन डॉक्टर भूषण पटवर्धन. पटवर्धन सर हे UGCमध्ये व्हाईस चेअरमन म्हणून काम करत आहेत आणि एक मराठी व्यक्ती UGCमध्ये उच्च स्तरावरती काम या ठिकाणी करते आणि आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत की या सगळ्या विषयामध्ये UGCची नेमकी भूमिका काय आहे. सर खूप खूप स्वागत नमस्कार या मुलाखतीमध्ये. आणि पहिल्यांदाच UGCकडून अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या प्रकरणावरती येताना दिसते. हा जो एक निर्णय झाला किंवा गाईडलाईन्स आल्या त्याच्या संदर्भात नेमकं काय म्हणणं आहे की परीक्षा का व्हाव्यात असं UGCला वाटतं? परीक्षा का व्हाव्यात हा काय मी UGCचा हा फक्त प्रश्न नाही आहे, हा पूर्ण शैक्षणिक अकॅडमिक प्रश्न आहे हा. आणि याच्यामध्ये कसं आहे की 29 एप्रिल रोजी आम्ही जी गाईडलाईन दिली त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट सांगितलेलं होतं की कोरोनाच्या काळामध्ये काय काय करायला पाहिजे. त्या गाईडलाईनमध्ये परीक्षेचा पण एक मुद्दा होता, शैक्षणिक सत्र कशी चालू करावीत, काय करावी, त्या संदर्भाने विस्तृत गाईडलाईन आम्ही 29 एप्रिल रोजी दिल्या होत्या. त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं होतं की परीक्षेचा कालखंड कसा असावा, कशा प्रकारे घ्याव्यात, काय काळजी घ्यावी. आणि आज आम्ही ज्या 6 जुलैला ज्या गाईडलाईन्स दिल्या आहेत त्याची फक्त आम्ही रिवाईज गाईडलाईन केलेली आहे. म्हणजे एक असा समज आहे की 6 जुलैला UGCने हे सांगितले की परीक्षा घ्याव्यात, तसं नाहीये. 29 एप्रिलच्या गाईडलाईन मध्ये सुद्धा UGCने हेच म्हणलेलं होतं. त्यामुळे UGCची भूमिका आहे ती सातत्याने तीच आहे, परीक्षा घ्याव्यात. कारण शैक्षणिक लाईफ सायकलमध्ये परीक्षा हा एक खूप मोठा शेवटचा टप्पा आहे आणि त्याची पूर्तता केल्याशिवाय एखाद्याला पदवी देणं हे शैक्षणिक दृष्टिकोनातून योग्य नाहीये असं आमचं मत आहे. आणि जेव्हा मी म्हणतो UGCचं मत आहे त्यावेळेला मी स्वतः असं समजतो की UGC म्हणजे ही बिल्डिंग आपण जी बसलेलो आहे बहादूर शाह जफर मार्ग दिल्लीमधली ती नाहीये. तर UGC म्हणजे हजाराच्या जवळपास असलेली विद्यापीठ आहेत, 40,000च्या वर असलेली महाविद्यालय आहेत, हजारो शिक्षक आहेत, व्हाईस चान्सलर्स आहेत, या सगळ्यांचा मिळून UGC होतो. त्यामुळे आमच्या निर्णय प्रक्रियेमध्ये याचं प्रतिबिंब असतं. आम्ही जेव्हा एखादा निर्णय घेतो तेव्हा तज्ज्ञांची समिती नेमतो, त्या तज्ज्ञांच्या समितीमध्ये कुलगुरू असतात. हे कुलगुरू विद्यापीठाच्या वेगवेगळ्या भूमिकांमधनं आलेले असतात, त्यांना त्याचा अनुभव असतो आणि हे वेगवेगळ्या भागातनं आलेले असतात, भारताच्या विविध राज्यांमधनं आलेले असतात. त्यामुळे भारतामध्ये असलेल्या सगळ्या अडचणींचं प्रतिबिंब त्यांच्यामधनं येत असतं. या सगळ्याचा सारासार विचार करून हा घेतलेला निर्णय असतो. आणि या निर्णयावरती एक आणखीन आपल्याला अजून असं मी सांगेन की UGCच्या गाईडलाईन आपण जरी म्हणत असलो ना तरी सुद्धा 2003 सालची आमची रेग्युलेशन जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हणलेलं आहे की युनिव्हर्सिटीज वरती ही गाईडलाईन बंधनकारक आहे. अच्छा, म्हणजे हा एक खूप संभ्रमाचा विषय होता की जेव्हा UGCच्या या गाईडलाईन्स आल्या त्याच्या आधीच देशातल्या 7 राज्यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला होता. तर UGCच्या या गाईडलाईन्सचा नेमका परिणाम काय होणार, त्या बंधनकारक आहेत की नाहीत, तर काय त्याच्या संदर्भातलं नाही, माझं असं मत आहे की आमची रेग्युलेशन क्लिअर आहे. 2003 सालची रेग्युलेशन जी आहेत ती आपण जर बघितली तर त्याच्यामध्ये शॅल हा शब्द वापरलेला आहे. विद्यापीठांनी UGCच्या गाईडलाईन त्यांच्यावरती बंधनकारक आहेत. त्यामुळे या गाईडलाईन जेव्हा 29 एप्रिलला आम्ही रिलीज केल्या ना त्याच्यानंतर आमची अशी अपेक्षा होती की वेगवेगळ्या विद्यापीठांनी या विद्यापीठांच्या मार्फत होणाऱ्या परीक्षांची तयारी लगेच सुरू करावी. आणि ती जर सुरू झाली असती आणि अनेक विद्यापीठांनी घेतलेल्या आहेत परीक्षा, मला आपल्याला सांगायला पाहिजे की अनेक विद्यापीठांनी या परीक्षा घेतलेल्या आहेत, अनेक विद्यापीठांनी त्यांची टाइम टेबल सुद्धा जाहीर केलेली आहेत, म्हणजे त्यांची तयारी पण झालेली आहे. पण दरम्यानच्या काळामध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झालेली आहे, ही दुर्दैवी आहे मला वाटतं. म्हणजे विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकायच्या ऐवजी आपल्याला मला वाटतं की त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं हे शिक्षण क्षेत्रातल्या लोकांचं मूळ कर्तव्य आहे आणि ते आपण करायला पाहिजे. कारण या विद्यार्थ्यांना आज हा मार्ग जरी सोपा वाटत असेल म्हणून त्यांना तो हवासा सुद्धा वाटत असेल तरी सुद्धा त्यांच्या दूरगामी भविष्याच्या दृष्टिकोनातनं तो योग्य नाही असं जर आपल्याला आज कळत असेल तर ते आपण त्यांना समजावून सांगायला पाहिजे. कारण आज त्याच्या मार्कलिस्टवरती नुसता पास म्हणून जर शिक्का आला तर एखादा मेरिटमधला विद्यार्थी आहे, डिस्टिंक्शन मिळवायची क्षमता असलेला विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याने पास म्हणून घेऊन त्याची मार्कलिस्ट का जावं,
हा पण मुद्दा आहे. आणि पुढे 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर ज्या वेळेला तो त्याच्या करिअर प्रोग्रेशनचा विचार करेल, त्यावेळेला ही मार्कली जेव्हा एखाद्याच्या समोर जाईल इव्हॅल्युएशन मध्ये नोकरी मिळवताना, त्यावेळेला कशी परिस्थिती येईल. आज मला आपणच सांगा की MBBS झालेला विद्यार्थी यावर्षी परीक्षा न देता जर MBBS डॉक्टर झाला तर आपण त्याच्याकडे जाताना विचार करू का नाही करणार. किंवा इंजिनियरनी पूल बांधला त्या पुलावरनं जावं का नाही हा आपल्या मनामध्ये विचार येणार ना. इंजिनियर परीक्षा न घेता तुम्ही कसं काय त्याला हे करणार. आणि अंतिम परीक्षा जी आहे ना, अंतिम परीक्षेमध्ये कसं असतं की ती जी काय 3 वर्षाचा 4 वर्षाचा 5 वर्षाचा कालखंड असतो, त्या कालखंडामध्ये त्या विषयाचं पूर्ण ज्ञान त्याला मिळाले की नाही याची एक अंतिम परीक्षा असते. ती अंतिम परीक्षा म्हणजे फक्त ते बाहेर त्याला त्या डिग्रीला तो पात्र आहे याचं प्रमाणपत्र दिल्यासारखं असतं. त्यामुळे ती परीक्षाच न घेता त्याला अशा प्रकारचं प्रमाणपत्र घेणं शैक्षणिक दृष्ट्या योग्य नाही असं आमचं मत आहे. सर, तुम्ही आता म्हणालात की हा UGCचा जो स्टँड आहे तो अगदी पहिल्यापासूनचा आहे, एप्रिल महिन्यापासूनचाच तो स्टँड आहे. पण मग त्याच्यानंतर जवळपास 3 महिने झाले, त्याच्या मध्यंतरी एक विशेष समिती सुद्धा नेमण्यात आली या संदर्भातल्या निर्णयासाठी. तर याच्यामुळे मग संभ्रम वाढत गेला का? कारण दरम्यानच्या काळात अनेक राज्यांनी वेगळे निर्णय घेतले. जर UGCनं तेव्हापासूनच हा स्टँड कायम ठेवला असता तर कदाचित हा गोंधळ झाला नसता. नाही, पण UGCने तेव्हापासूनच स्टँड कायम ठेवलेला आहे. UGCने 29 एप्रिल नंतर आपला स्टँड कधीच बदलला नाहीये. आता आम्ही काही प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगत नाही की आमची 29 एप्रिलची गाईडलाईन आहे ती तुम्ही पाळा म्हणून. एकदा UGCने गाईडलाईन रिलीज केल्या की त्याची अंमलबजावणी करणं हे सगळ्या विद्यापीठांचं काम आहे. आणि ते काही विद्यापीठांनी केलं, काही विद्यापीठांनी केलं नाही, कारण त्यांना काही स्तरावरती राज्यस्तरावरती त्यांना काही अडचणी आल्या असतील त्याच्यामुळे ते करू शकलेले नाहीत. आणि आपल्याला माहिती आहे की शिक्षण हा भाग राज्य आणि केंद्र सरकारांच्या दोघांच्याही अखत्यारीतला आहे. त्यामुळे काही राज्य स्तरावरती राज्य शासनाने चालवलेल्या विद्यापीठांमध्ये काही ठिकाणी अडचणी आल्या असतील. पण हा जो आपण संदेश देतो ना विद्यार्थ्यांना, हा काय आहे हा माझ्या दृष्टीने जास्ती महत्वाचा आहे. आपण विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा संदेश देणं की नाही तुम्हाला कुठली इव्हॅल्युएशन न होता तुम्ही पास होऊन तुम्ही डिग्री घेऊन जाऊ शकता. आणि मी काही अर्थाने करोनाशी संबंधित सुद्धा आहे. आपल्याला माहिती आहे आयुष मिनिस्ट्रीचा टास्क फोर्स सुद्धा मी करतोय. त्यामुळे याच्याबद्दल काय चालू आहे, आज करोनाचं काय होईल याची आपल्याला खरोखरच माहिती आहे का? तर उत्तर नाहीये. आज आपण म्हणतोय की ही आत्ता परीक्षा घेऊ नका. आता 6 महिन्यानंतर काय परिस्थिती येईल याची आपल्याला आज माहिती आहे का? काही माहिती नाही आपल्याला. निश्चितपणे कोणी काही सांगू शकत नाही. कारण त्याच्यामुळे तुम्ही आणि आम्ही दोघांनी मिळून जशी परिस्थिती उलगडत जाईल तसे तसे ते निर्णय घ्यायला पाहिजेत. आणि ना की याचं संभ्रमाचं वातावरण तयार करून विद्यार्थ्यांना आणखीन गोंधळात टाकायचं काम करायला पाहिजे. तर याच्यातनं लवकरात लवकर चांगला शैक्षणिक दृष्टिकोनातनं योग्य, विद्यार्थ्याच्या भविष्याच्या दृष्टीने योग्य असा जो UGCने निर्णय घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर कशी करता येईल याच्यावरती मला वाटतं आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. सर, पण ज्या राज्यांनी परीक्षा रद्द करण्याचे निर्णय घेतलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की सप्टेंबरपर्यंत आता आम्हाला परीक्षा घेणं शक्य नाहीये आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा, आरोग्याचा प्रश्न आहे, त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतोय. तर त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय? जर आता ऑलरेडी अशा पद्धतीने निर्णय झालेले आहेत तर ते परत त्यांना बदलावे लागतील? नाही, मला असं वाटतं की मला कल्पना नाही की अशा काय त्यांना अडचणी आहेत किंवा का ते करू शकत नाहीयेत किंवा ज्या विद्यापीठांनी ते केलेत ऑलरेडी त्यांनी कसं करू शकलेले आहेत. अनेक विद्यापीठांनी हे केलेले सुद्धा आहेत ना, परीक्षा घेतलेले सुद्धा आहेत. आज तंत्रज्ञानाचा आपण वापर करू शकतो आणि UGCने तर पूर्ण मोकळीक दिली आहे की तुम्ही ऑनलाईन घ्या, तुम्ही ऑफलाईन घ्या, तुम्ही ब्लेंडेड घ्या, कशा प्रकाराने परीक्षा घ्यायच्या, कुठे परीक्षा घ्यायच्या हे सर्व विद्यापीठं ठरवू. विद्यापीठं ही स्वायत्त आहेत. त्यामुळे UGC प्रत्येक ठिकाणी डायरेक्टिव्ह नाही देत. UGC ब्रॉड गाईडलाईन देते. त्या ब्रॉड गाईडलाईनच्या अंतर्गत कसं करावं हे मायक्रो डिटेल जे आहेत ना ते त्या राज्यांमधल्या परिस्थितीनुसार त्या विद्यापीठांनी घ्यायचे निर्णय आहेत. आता काही ठिकाणी करोनाची परिस्थिती सुधारत असेल तर काही ठिकाणी ते घेऊ शकतील, काही ठिकाणी ते अजून सुधारत नसेल तर ते अजून थोड्या दिवसांनी घेऊ शकतील. आम्ही तोही पर्याय दिलेला आहे की समजा विद्यार्थ्यांना सप्टेंबरमध्ये नाही परीक्षा देता आल्या तर विद्यापीठांनी त्या नंतर घ्याव्यात, हा सुद्धा पर्याय दिलेला आहे. म्हणजे आम्ही पर्याय देताना असे दिलेले आहेत की कुठल्याही पद्धतीने विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार नाही. विद्यार्थ्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये सुरक्षिततेच्या, आरोग्याच्या दृष्टिकोनातून कुठल्याही गोष्टींना सामोरं जायला लागणार नाही याची आम्ही खबरदारी या गाईडलाईनमध्ये घेतलेली आहे.
ऑनलाईन पण एक पर्याय देण्यात आलेला आहे, पण त्याच्याबद्दल सुद्धा काही मुद्दे उपस्थित होत आहेत. काही लोक म्हणतात की ग्रामीण भागामध्ये त्याची कनेक्टिव्हिटी नाही आहे, तर हे प्रश्न कसे? अगदी बरोबर आहे. ग्रामीण भागामध्ये सगळीकडेच ऑनलाईनची हे नाहीये, पण आता आपण बघतोय की अनेक राज्यांकडनं सुद्धा आमच्याकडे मागण्या येत आहेत की आमच्या विद्यापीठांमध्ये आम्हाला ऑनलाईन कोर्सेस सुरू करायचे. ऑनलाईनचा वापर आपल्याला हा शिक्षणामध्ये वाढवायला लागणार आहे, त्याची तयारी करायला लागेल. आपल्याला ऑनलाईन इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायला लागेल आणि ऑनलाईन इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं हे आजच्या परिस्थितीमध्ये गरजेचंच राहणार आहे. त्यामुळे आज तुम्हाला घेता येत नाहीये ते मान्य आहे, पण त्या कशा घेता येऊ शकतील याची तयारी तरी आपण केली का? एप्रिल महिन्यापासून आजपर्यंत जर आपण त्या तयारीला लागलो असतो तर कदाचित अनेक ठिकाणी आपण ही परिस्थिती सुधारू सुद्धा शकलो असतो. त्यामुळे परिस्थितीमध्ये जे बदल होत आहेत ना त्याचा आढावा घेऊन त्या दृष्टीने वाटचाल आपल्याला करायची, हे आपण जर ठरवलं तर आपण निश्चितपणे एकत्र हे काम करू शकू. हे करता येणार. अडचणी तर आहेतच. भारतासारख्या देशामध्ये प्रत्येक भागामध्ये आता UGC मध्ये बसून आम्हाला पूर्ण भारताचा विचार करायचा आहे. त्याच्यामध्ये एवढी विविधता आहे, एकेका ठिकाणची एवढी विविधता आहे. काही ठिकाणी खूप चांगली कनेक्टिव्हिटी असेल, काही ठिकाणी नसेल. त्यामुळे आम्ही UGC मध्ये सुद्धा हा विचार करतोय की विद्यापीठांना आम्ही जे अनुदान देतो त्या अनुदानामध्ये ऑनलाईनची स्ट्रेंथन करण्यासाठी, पूर्वी आम्ही हॉस्टेलसाठी अनुदान देत असू, आज आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर ऑनलाईनचं स्ट्रेंथन करण्यासाठी द्यायचा विचार करतोय. तर आमच्या दृष्टीने सुद्धा आम्ही हा विचार सुरू केलेला आहे. हे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला वाढवायचंय, वाढवत न्यायचं आहे. दरम्यानच्या काळामध्ये काय करायचं आहे याचे आपल्याला अनेक विविध मार्ग शोधू शकतो आपण. मला अशी खात्री आहे की अशी कुठलीही बाब नाही की आपण एकत्रितरित्याने तो सोडवू नाही शकणार. आपण जर करायचं ठरवलं तर आपण निश्चित करू शकतो. मला तुम्हाला सांगायला आनंद, भारतातल्या अनेक महाविद्यालयांनी, ग्रामीण भागातल्या महाविद्यालयांनी सुद्धा ज्या वेळेला हे आलं त्यावेळेला ऑनलाईन शिक्षण सुरू केलं. अनेक ठिकाणी शिक्षकांनी स्वतः शिकून ऑनलाईन वर्ग सुरू केले. स्वयंसारखा आमचा जो मोठा प्लॅटफॉर्म आहे त्याचा उपयोग करून शिक्षणामध्ये हे असे बदल खूप झपाट्याने आणि ज्या गतीने, उदाहरणार्थ वेबिनार सारखा जो प्रकल्प आहे ना, ज्या गतीने शिक्षण क्षेत्रामध्ये जो अडॉप्ट केला गेला ते माझ्या दृष्टीने खूप उत्साहवर्धक. तुमचं म्हणणं आहे की ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा परीक्षा घेणं अशक्य नाहीये, ते होऊ शकतं. हा, आज शक्य नसेल काही ठिकाणी, मी मान्य करतो, पण उद्याला ते शक्य होईल. आणि ज्या ठिकाणी आज शक्य नाहीये त्या ठिकाणी आम्ही ऑनलाईनच्या ऐवजी ऑफलाईनची सुद्धा परमिशन दिलेली आहे. आता प्रश्न असा आहे की काही विद्यार्थी परगावी गेलेले, त्यांच्या गावी गेलेले, त्यांनी काय करावं? प्रत्येक गोष्टीवरती मार्ग सुचू शकतो. जे विद्यार्थी परगावी गेलेले आहेत, आता पुणे विद्यापीठामधला विद्यार्थी हा कुठेतरी लांब गेलेला असला, तो ज्या कुठल्या गावात असेल त्या गावामध्ये तुम्ही प्रॉक्टेड एक्झाम त्याची घेऊ शकता. त्या गावामध्ये शाळा असतील, त्या गावामध्ये कॉलेजेस असतील, त्या गावामध्ये कलेक्टर कचेरी असेल, त्या गावामध्ये मामलेदार कचेरी असेल, त्या गावामध्ये पोलीस असतील, त्यांच्या सहकार्यांनी तुम्ही त्या ठिकाणी प्रॉक्टेड एक्झामिनेशन, रिटर्न एक्झामिनेशन घेऊ शकता. तुम्ही एका वेळेला ईमेलच्या द्वारे किंवा व्हॉट्सअपच्या द्वारे ही प्रश्नपत्रिका तिकडे पाठवू. अनेक गोष्टी आहेत, मी काही थोड्या सांगतोय, अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यातनं आपल्याला जर मार्ग काढायचा झाला तर आपण तो मार्ग काढू शकतो. हजारो मैल असलेल्या विद्यार्थ्याची परीक्षा सुद्धा तुम्हाला इथं बसून घेता येऊ शकते. आज घ्यायची आपण ठरवली तर आपण हे ठरवायला पाहिजे, नाही आपण हे करायला पाहिजे. ह्याची शैक्षणिक दृष्टिकोनातनं, विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातनं, विद्यार्थ्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातनं याची गरज आहे. हे एकदा आपण सगळ्यांनी मान्य केलं ना तर मग एकत्रित रीतीने आपण करू शकू. पण जेव्हा परीक्षा व्हायला पाहिजेत अशा पद्धतीच्या गाईडलाईन्स आल्या UGCच्या, त्याच्यानंतर काही प्रतिक्रिया अशा पण यायला लागल्या की मग परीक्षेच्या दरम्यान जर कोरोनाचा संसर्ग झाला तर त्याला UGC जबाबदार राहणार आहे का, ते जबाबदारी घेणार आहेत का? नाही, UGCनी जबाबदारी घ्यायचा याच्यामध्ये प्रश्न येत नाही. मला वाटतं प्रश्न माझ्या दृष्टीने योग्य नाही आहेत. आता उदाहरणार्थ आपण दुकानं चालू करतोय, लॉकडाऊनच्या ऐवजी अनलॉकची आपण घोषणा करतोय. आपण दारूची दुकानं चालू केली सगळ्यात अगोदर. ही जेव्हा आपण दुकानं चालू करतो त्यावेळेला आपण हे प्रश्न विचारले का? कोरोनाची लागण ही कोणाला होऊ शकते, आपण सर्व खबरदारी घ्यायला पाहिजे. आता तुम्ही आणि मी बसलो, आपण फिजिकल डिस्टन्स ठेवून बसलेलो आहे. आपण एकमेकांच्या बोलताना आपण मास्क वापर करतो. ही फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आपण इथे ठेवलेलं आहे. आपण त्याचा ही जी फिजिकल, आणि मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी पूर्ण गाईडलाईन याच्या संबंधात दिलेले आहेत, प्रोटोकॉल दिलेले आहेत, त्यांनी रिलीज केलेले आहेत की अशा प्रकारच्या परीक्षा घ्यायच्या तर काय प्रोटोकॉल तुम्हाला फॉलो करायला पाहिजेत.
आता छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक सांगायला आम्ही येणार नाही ना. ब्रॉड गाईडलाईन आपल्याला दिलेल्या आहेत, त्या दृष्टिकोनातनं वेळ न घालवता मला वाटतं की विद्यार्थ्यांशी संवाद करून विद्यार्थ्यांची मानसिकता आपल्याला त्यांना समजावून सांगून की बाबा हे तुमच्याच भविष्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे, आपण सगळ्यांनी मिळून हे करायला पाहिजे. सर, काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया अशा पण होत्या की म्हणजे राज्याचा निर्णय एका बाजूला, युजीसीचं म्हणणं दुसऱ्या बाजूला, आणि याच्यामध्ये विद्यार्थी भरडले जात आहेत. त्यांना समोर चित्र निश्चित दिसत नाहीये की परीक्षा होणार आहे की नाही होणार आहे. किमान एक युनिफॉर्मिटी असावी निर्णयामध्ये, असं त्यांचं म्हणणं आहे. मी स्वतः 100% विद्यार्थ्यांच्या बाजूनी आहे, मी तुम्हाला सांगतो. कारण मी स्वतः जर विद्यार्थी असतो ना तर मला सुद्धा एक खूप गोंधळाची परिस्थिती झाली असती की मी काय करायचंय. माझी परीक्षा द्यायची तयारी आहे, पण एकदा तुम्ही सांगताय द्या, एकदा सांगताय घेऊ नका, हे काय. पण ही तुम्हाला असं वाटतं की विद्यार्थी बहुतांश परीक्षेच्या बाजूने आहेत? कारण मला असं वाटतंय ज्या ज्या विद्यार्थ्यांशी मी बोललोय ना, जेव्हा त्यांच्याशी मी बोललोय तेव्हा सुरुवातीला ते म्हणतात नाही नाही जाऊ देत, आम्हाला पास करतायत तर आमची काय तयारी आहे, आम्हाला चांगलं आहे. पण जेव्हा तुम्ही त्यांच्याशी संवाद साधता, आजची सकाळची परिस्थिती मी तुम्हाला सांगतो, एका तरुण विद्यार्थिनी बरोबर मी संवाद केला तेव्हा तिने मला सांगितलं की नाही काका, मी तुम्ही म्हणताय हे खरं आहे, आम्हाला सुद्धा वाटतं की सोपी पद्धती जाऊ दे, आम्ही पास होऊन गेलो तर, पण पुढे काय होणार. आमचं तर म्हणणं आहे सगळ्यांच्या परीक्षा घ्या, असं तिचं म्हणणं होतं की नाही सगळ्यांच्या घ्या तुम्ही, मग आमचीच फक्त फायनल इयरची का घेता, सगळ्यांच्या घ्या. पण सगळ्यांच्या घेणं हे प्रॅक्टिकल नसेल किंवा सगळ्यांच्या घेणं शक्य नसेल तर हा आपण जो व्हाया मीडिया काढलेला आहे, कमीत कमी एंड एक्झामिनेशन्स तरी तुम्ही घ्या. तर मला वाटतं तो योग्य आहे, तो सगळ्यांनी हे करायला पाहिजे. आणि विद्यापीठांच्या बाबतीमध्ये कसं आहे की विद्यापीठांना जी स्वायत्तता दिलेली आहे त्याचा पुरेपूर उपयोग कुलगुरूंनी जर केला ना तर युजीसीच्या गाईडलाईन ज्या परिपूर्ण आहेत त्याच्या अंतर्गत त्यांना याच्याशी नक्की यशस्वीरीतीने याच्यातनं मार्ग काढता येऊ शकेल. आणि उद्या काय होईल, सप्टेंबरमध्ये सुद्धा आम्ही घेऊ शकू का नाही, ही प्रेडिक्शन करणं आज मला वाटतं ती करायची ऐवजी आपण हे आज कसं करता येईल याच्यावरती अगदी जर विचार केंद्रित केला, पुढे परिस्थिती येईल त्यावेळेला मी तुम्हाला म्हटलं जशी उलगडत जाईल परिस्थिती त्यावेळेला परत आपण विचार करू. जेव्हा हा निर्णय घेतला गेला त्याच्या आधी एक म्हणजे विशेष समिती सुद्धा नेमण्यात आलेली होती. तर जेव्हा या समितीची रचना झाली तेव्हा असं बोललं जात होतं की कदाचित परीक्षा रद्द करण्यासंदर्भातलाच विचार करण्यासाठी ही समिती नेमली गेली आहे. त्याच्यामुळे पण थोडासा गोंधळ वाढला, कारण जर एप्रिलपासूनच युजीसीचा हा स्टँड होता तर मग समितीची स्थापना नेमकी कशासाठी झाली होती? नाही, समितीची स्थापना याच्यासाठी झाली की काही विद्यापीठांनी आम्हाला कळवलं की ही जी काही आत्ताची तुमची डेडलाईन आहे जुलैची, जी मार्गदर्शक तत्वामध्ये, ती काही ठिकाणी आम्हाला ती प्रॅक्टिकल दिसत नाही, कारण आमच्या इथली परिस्थिती तशी आहे. त्यामुळे जुलैची गाईडलाईन तुम्ही तर ती त्याच्यासाठी पुनर्विचार करण्यासाठी हे केलेली. किंवा बॅकलॉगचे विद्यार्थी आहेत, एटीकेटीचे विद्यार्थी आहेत, त्याच्यामध्ये पूर्वीच्या गाईडलाईनमध्ये तेवढी स्पष्टता नसेल तर ती द्यायचीसाठी म्हणून या नवीन गाईडलाईनमध्ये आम्ही ती संपूर्ण स्पष्टता. त्यामुळे या नवीन गाईडलाईन या रिवाइज गाईडलाईन्स आहेत, या नवीन गाईडलाईन नाही आहेत. गाईडलाईन 29 एप्रिल रोजी दिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर युजीसीनी कधीही याच्यामध्ये युजीसीनी कधीही कन्फ्युजन क्रिएट केलेली नाहीये. ज्यांनी कन्फ्युजन क्रिएट केलेली आहे त्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे की आपण हे कशासाठी करतोय आणि करू नये त्यांनी. सर, परीक्षा व्हाव्यात हा मुद्दा बरोबर आहे, पण कोरोनाचं जे सगळं संकट आहे ते बघता त्या खूप पुढे पण जात आहेत, कारण ज्या पद्धतीचं प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी स्थिती आहे ते बघता. अशा स्थितीमध्ये नवीन पुढचं शैक्षणिक वर्ष सुरू करणं आणि मग परीक्षा घ्यायच्यात म्हणून त्या किती लांबपर्यंत आपण नेणार हा पण एक प्रश्न आहे, कारण विद्यार्थ्यांच्या इतर अडचणी पण आहेत. तर त्याच्या संदर्भात काय म्हणणं आहे तुमचं? नाही, त्याच्यावरती आम्ही विचार करतोय. कारण आता युजीसीमध्ये आम्ही असा सुद्धा विचार करतोय की बऱ्याचशा ठिकाणून आम्हाला विद्यार्थ्यांच्या आणि विद्यापीठांकडनं सुद्धा अशा विचारणा होत आहेत की आता शैक्षणिक सत्राची सुद्धा जी आम्ही गाईडलाईनमध्ये जी कॅलेंडर दिलेलं आहे त्याचा सुद्धा आम्ही विचार करू ना की या अकॅडमिक सत्र केव्हा पुढचं सुरू करता येईल, प्रॅक्टिकल रीतीने कसं करता येईल. आणि एका विशिष्ट कालखंडामध्ये जरी याच्यामध्ये अनियमितता किंवा अनइव्हननेस किंवा युनिफॉर्मिटी नसेल समजा, तर ती एका स्टेज नंतर स्मूथली सिमलेसली आपण त्या युनिफॉर्मिटीकडे कसं जाता येईल आपल्याला, या दृष्टीने सुद्धा आम्ही त्याच्यावरती विचार करतोय. तर मला सांगण्याची सगळ्यांना विनंती अशी आहे की युजीसीला आपण आयसोलेट करू नका. युजीसी ही सगळ्या विद्यापीठांची मिळून बनलेली आहे. युजीसीच्या समित्यांमध्ये सगळ्या विद्यापीठांचे प्रतिनिधी असतात. आता तर आम्ही इंडस्ट्रीचे सुद्धा प्रतिनिधी घेतले होते, या एक्सपर्ट कमिटीमध्ये इंडस्ट्रीचे सुद्धा प्रतिनिधी घेतलेले होते. त्यामुळे चर्चा सगळ्यांशी करून आम्ही निर्णय घेतो.
कारण मी असं ऐकलं की आमच्याशी चर्चाच युजीसीने केली नाही, असं नसतं. युजीसीने सगळ्यांशी चर्चा केलेली आहे, सगळ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतलेला आहे. पण युजीसीसाठी विद्यापीठं हे आमची मुख्य आहेत ना. आम्ही सगळे चर्चा कोणाशी करणार, आम्ही तर विद्यापीठांशी करणार, कुलगुरूंशी करणार. तर त्यांच्याशी आम्ही चर्चा करून त्यांना या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून हे निर्णय घेतले. पण अनेक राज्यांनी फेरविचार करा अशा पद्धतीची पत्र युजीसीला लिहिलेली आहेत, तर त्याच्या संदर्भात काही फेरविचार होऊ शकतो? नाही, याच्यात फेरविचार नाही आता तरी काही होऊ शकणार नाहीये. कारण ह्याच्यामध्ये युजीसीला आता हे संभ्रम संपवायच्या मध्ये इंटरेस्ट आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून पुढे कसं जाता येईल याच्यामध्ये आपल्याला लक्ष केंद्रित करायला पाहिजे. आणि पुढे काहीतरी अडचणी येतील या अँटिसिपेट करून आजच आपण हातपाय घालून नाही बसून चालणार ना. आपल्या थोडक्यात निर्णय राज्यांना बदलावे लागतील, म्हणजे त्याच्या संदर्भातली स्थिती काय? कारण समवर्ती सूचीतला विषय नाही, मला असं वाटतं की राज्यांमधली जी काही अभिमत विद्यापीठं आहेत किंवा जी काही केंद्रीय विद्यापीठं आहेत त्यांच्या बाबतीत हा प्रश्नच नाहीये. कारण युजीसीच्या गाईडलाईन म्हणजे त्यांच्या बाबतीमध्ये हे रेग्युलेशन असते, त्यामुळे त्यांना तर हे करायलाच लागेल, याच्याबद्दल काही प्रश्न नाही. आता काही राज्यांमध्ये राज्य सरकारांनी काही निर्णय जे घेतलेले असतील त्यांना त्याचा पुनर्विचार कसा करायचा त्याचा त्यांनी विचार करायचा. राज्याच्या विद्यापीठांसंदर्भात ते करू शकतील, तिथे करू शकतील. राज्याच्या विद्यापीठांमध्ये युजीसीच्या गाईडलाईन तर दिलेल्या आहेत आम्ही. आता त्यांना जर त्या करायच्या आहेत किंवा नाही करायच्या आहेत त्यांनी त्यांचं काय म्हणणं आहे ते सांगायला पाहिजे. कारण मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 2003च्या रेग्युलेशन प्रमाणे युजीसीच्या गाईडलाईन या सगळ्याच विद्यापीठांवरती बंधनकारक आहेत. आणि राज्यांमधल्या विद्यापीठांमध्ये कसं असतं की राज्यांमधल्या विद्यापीठांचे प्रमुख राज्यपाल असतात, त्यामुळे राज्यपालांनी याच्याबद्दल कुलगुरूंना निर्देश देणं आवश्यक आहे आणि ते दिले सुद्धा असतील. आता मला या सगळ्याची कल्पना नाही वेगवेगळ्या, कारण इथं बसून सगळ्या राज्यांचा एकत्रित मला आढावा घेऊन त्या दृष्टीने सांगणं अवघड आहे. पण मी असंही ऐकलं की याच्यामध्ये काही कोर्ट केसेस सुद्धा झालेल्या आहेत, हायकोर्टामध्ये सुद्धा केसेस झालेल्या आहेत, इथं सुद्धा दिल्लीमध्ये सुद्धा काही केसेस झाले आहेत. युजीसी त्याच्यामध्ये पार्टी आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी न्यायालयात तर होतीलच. त्यांचा जो काही इंटरप्रिटेशनचा भाग असेल की युजीसी गाईडलाईन बंधनकारक आहेत का नाही, हा कायदेशीर दृष्टीने एका बाजूने होत राहील. पण माझं पुन्हा हेच शेवटचं म्हणणं आहे की याच्यामध्ये आपण अडकून न राहता विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपण इथनं पुढं कसं व्यवस्थित जायचं आणि विद्यार्थ्याला त्याच्या भविष्यामध्ये शिक्षण त्यांनी जे घेतलेलं आहे त्याचा पुरेपूर उपयोग करून त्याला त्याचं भविष्य कसं घडवता येईल आणि त्याच्यामध्ये त्याला हा करोना विद्यार्थी म्हणून त्याला हिणवलं जाणार नाही याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. आज ती सगळ्यांवरती आपल्या जबाबदारी. सर, शेवटचा प्रश्न. कोरोनासारखं एक अभूतपूर्व संकट सगळ्या जगावरती आहे आणि याच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्राचं सुद्धा खूप नुकसान झालेलं आहे किंवा एक अनिश्चितता दिसते विद्यार्थ्यांमध्ये. तर एक युजीसीमध्ये काम करताना तुम्हाला काय दिसतंय शिक्षण क्षेत्राचं या सगळ्या काळातलं भविष्य आणि युजीसी त्यासाठी नेमकं काय करते? मला वाटतं की ज्याला आपण डिसरप्शन म्हणतो तसं करोनाने येत आहे आणि याच्यामध्ये मला एक चांगली संधी सुद्धा दिसते बदलाची. शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करायला पाहिजेत याबद्दल आपण अनेक वर्ष बोलतोय, ती करायची ही संधी आहे. मला वाटतं पुढचं जे शिक्षण आहे ना हे ब्लेंडेड असणार आहे. आज आपण सगळ्या गोष्टी फक्त क्लासरूम मध्ये जे शिकवलं जातं ते शिक्षण असं मानतो. मला वाटतं शिक्षण हे समाजामध्ये सुद्धा होतं, शिक्षण हे घरामध्ये सुद्धा होतं. शिक्षण हे फक्त क्लासरूम मध्ये मी शिकवतोय ते शिक्षण ही भूमिका शिक्षकांना सुद्धा बदलायला लागणार आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा भाग, मूकचा भाग हा खूप मोठा वाढणार आहे. माहिती देणं हा जो शिक्षणाचा जो भाग आहे ना आजच्या घटकेला तो भाग पूर्णपणे ऑनलाईन जाऊ शकतो. भारतीय परंपरेनुसार 4 भागांमध्ये मी हे डिवाइड करतो: आदिधी, बोध, आचरण आणि प्रचारण. आदिधीचा जो भाग आहे इन्फॉर्मेशन अँड नॉलेज कलेक्शन, तो भाग आज शिक्षकांची त्याच्यात गरजच नाही असं माझं मत. ऑनलाईन पूर्ण होऊ शकतं ते. आज काही ठिकाणी ऑनलाईन नसेल, टीव्हीच्या माध्यमातून होऊ शकतो. मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की कन्स्ट्रक्टिव्ह पॉझिटिव्ह काम कसं याचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगतो. तिलीमिली नावाने महाराष्ट्रामध्ये एक फार छान प्रकल्प MKCL केलेला आहे. 3री ते 8वीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचे सर्व टेलिव्हिजनवरती अतिशय रंजक पद्धतीने त्यांनी मांडायचं काम. म्हणजे एखाद्याला गावामध्ये तर टीव्ही तर आहेच आहे ना, कनेक्टिव्हिटी नसेल टीव्ही आहे, त्या टीव्हीवरती संपूर्ण शाळेत जशी क्लासरूम होईल तशी क्लासरूम अत्यंत रंजक पद्धतीने तिथं तुम्हाला घेऊ शकतो. असे आपल्याला मोठमोठे प्रयोग सहज करता येणं शक्य आहे. तर हे जे आहे उरलेला जो भाग आहे की जो लर्निंग बाय डुईंग असतो,
बोध म्हणजे त्या ज्ञानाचा, तुम्हाला माहितीचा उपयोग करून ज्ञानामध्ये कसं कन्वर्ट करावं, त्याच्यामध्ये शिक्षकाचा सहभाग आहे. त्याला मेंटॉर म्हणून काम करायला लागेल शिक्षकाला. तिसरा जो भाग आहे प्रॅक्टिकलचा आहे. तुमच्या सायन्सचा असेल तर तो लॅबमध्ये जाईल, सोशल सायन्सचा असेल तो समाजामध्ये जाईल, इंजिनिअरिंगचा असेल वर्कशॉपमध्ये जाईल. हे जे प्रत्यक्ष कार्यात्मक मिळणारा अनुभव आहे तो तिसरा भाग आहे. आणि चौथा भाग आहे तो मी सगळं जे मिळवलेलं ज्ञान आहे त्याचा प्रत्यक्ष अंगीकार करणं. तो या सगळ्या 4 भागांमध्ये जे शिक्षण विभागलेलं आहे त्याचा आपल्याला विचार करायला पाहिजे. आणि आपल्याला या बंदिस्त विचारातनं बाहेर पडायला पाहिजे की विद्यापीठामध्ये, कॅम्पसवरती, क्लासरूममध्ये शिक्षकांनी शिकवलेलं म्हणजे शिक्षण, याच्यातनं बाहेर पडायची गरज आहे. आणि मला वाटतं 50% आपण याच्यातनं बाहेर जरी पडू शकलो तरी सुद्धा फिजिकल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून पुढचं एज्युकेशन आपल्याला निश्चितपणे करता येईल. याच्यातनं 50% आपले पैसे वाचू शकतात, 50% आपले श्रम वाचू शकतात, 50% आपली जागा वाचू शकते. हे सगळं आणि हे पुढे येईल. ब्लेंडेड एज्युकेशन आपल्याला तयार राहायला. आणि त्याची तयारी सुरू ऑलरेडी लोकांनी बऱ्याच ठिकाणी केलेली आहे. मी म्हटलं तसं अनेक महाविद्यालयांमध्ये सुद्धा, ग्रामीण भागातल्या महाविद्यालयांमध्ये सुद्धा त्यांनी या पद्धतीने स्वयंचे कोर्सेस घेऊन शिकवण्याचं काम सुरू केलं. मला वाटतं भविष्य खूप चांगलं आहे. या संधीचा अडचणी तर आहेतच, पण या अडचणीतनं माग काढण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन या आलेल्या ॲडव्हर्सिटीचा संधीमध्ये उपयोग करून कसं पुढे जाता येईल या दृष्टीने आपण एकत्र काम करणं हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. या जे सायलोज आपण केलेले आहेत ना, मग ते राजकीय असोत, सामाजिक असोत, हे आपण बंद करायला पाहिजे. आपण विद्यार्थ्याचं आणि राष्ट्राचं आणि समाजाचं हित समोर ठेवून जे योग्य आहे ते आपल्याला करणं गरजेचं आहे. सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. धन्यवाद. तर हे होते डॉक्टर भूषण पटवर्धन, UGCचे व्हाईस चेअरमन. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये अंतिम वर्गाच्या ज्या परीक्षा घ्यायच्या संदर्भात UGCनं गाईडलाईन दिल्या आहेत त्या नेमक्या कशासाठी हव्यात, UGCची त्या संदर्भातली भूमिका काय आहे आणि राज्यांना हे निर्णय बंधनकारक आहेत की नाहीत, या सगळ्या संदर्भात त्यांनी सविस्तर आणि स्पष्टपणे आपल्याशी बातचीत केलेली आहे. कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली.